नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्यासाठी कायद्याचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. अनेकांच्या मागणीनंतर हा व्हिडिओ मी बनवायचं ठरवलं आहे. ह्याच्या पुढेही अनेक व्हिडिओ बनवणार आहे. जसं की वडिलोपार्जित प्रॉपर्टीतला अविभक्त हिस्सा विकता येतो का, अविभक्त हिस्सा जर का विकलेला असेल तर त्याच्यावरती किती दिवसात केस दाखल करता येते, त्याच्यानंतर डायव्होर्सच्या संदर्भामधले, त्याच्यानंतर IPC म्हणजे आता जे BNS झालेलं आहे त्याच्यामधले कन्सेन्च्युअल सेक्स ह्याच्याबद्दलचे व्हिडिओ मी काही टप्प्याटप्प्याने घेऊन येणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा. तर आजचा विषय जो आहे तो मित्रांनो आहे वाटपपत्र. खूप वेळा लोकांकडनं हे प्रश्न येतात की सर वाटप कसं करायचं, वाटपाचे नक्की नियम काय आहेत, किंवा तसं म्हणजे त्याच्या अनुषंगाने प्रश्न असतील ते. तर मित्रांनो, आज आपण जे बघणार आहोत ते दोन प्रकारचे वाटपांचं बघणार आहोत. एक जे आहे ते म्हणजे शेतजमिनीचं वाटप, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे शेतजमिनींव्यतिरिक्त मिळकतींचं वाटप. तर आता आपण पहिल्यांदा शेतजमिनींच्या व्यतिरिक्त मिळकतींच्या वाटपाबद्दल बोलूयात. त्याच्यामध्ये तुमची फ्लॅट ही एक मालमत्ता येते, शॉप येतं, तुमचे ऑफिसेस असतील तर ऑफिसेस येतं, किंवा कमर्शियल प्रॉपर्टी एखादी असेल तर ती कमर्शियल प्रॉपर्टी येते. आता समजा अशी प्रॉपर्टी तुम्हाला तुमच्या वाडवडिलांकडनं आलेली आहे किंवा तुमच्या वडिलांकडनं आलेली आहे, आणि आता तुम्हाला ती एकत्र उपभोग घेणं शक्य नाही आहे, तर तुम्ही त्याचं रीतसर वाटणीपत्र लिहून त्याला योग्य तो स्टॅम्प भरून ते तुम्ही सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदवून तुम्ही विभक्त करू शकता. आता ह्याचे काही नियम आहेत का, तर मित्रांनो ह्याचे काहीही नियम तसे नाही आहेत. कुठली प्रॉपर्टी कुणी घ्यायची हे तुम्ही आपापसात सामंजस्याने ठरवलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला कोर्टामध्ये वाटणीपत्राचा दावा करावा लागेल. तीच गोष्ट शेतजमिनींच्या बाबतीमध्ये आहे. शेतजमिनींमध्ये देखील वडिलोपार्जित प्रॉपर्टीची जर का एखादी तुम्हाला शेतजमीन मिळाली असेल आणि ती तुम्हाला आता एकत्रित उपभोग घेणं शक्य नसेल, तर तुम्ही सामंजस्याने बसून कुठला भाग कोणाचा, कुठलं शेत कोणाचं हे ठरवून तुम्ही त्याची विभाजन करू शकता. आता ह्याच्यामध्ये एक जो नेहमी प्रश्न येतो की मोठ्या भावाचा पहिला हक्क असतो म्हणून त्यांनी पहिली मागणी करायची, किंवा मोठ्या भावाचा हक्क असतो म्हणून त्याला वरती बसवायचं. आता वरती बसवायचं, खाली बसवायचं हे ग्रामीण भागातले शब्द आहेत, किंवा सरळ उभा पट्ट्यांच्या वाटण्या करायच्या हे ग्रामीण भागातले शब्द आहेत. पण असं कुठंही कायद्यामध्ये नमूद नाही आहे की मोठा भाऊ आहे म्हणून त्यांनी पहिला हक्क मागायचा. तर हे सगळे जे प्रश्न आहेत हे तुम्ही जे कोण भाऊ असतील, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, त्याच्यामध्ये बहिणी देखील आल्या, कारण 2005 साली जो महिलांना वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये समान हक्क दिलेला आहे त्याच्यामध्ये महिला देखील आहेत, लग्न झालेल्या मुली देखील समाविष्ट आहेत. त्यामुळे सगळ्यांनी बसून ठरवायचं की कुठलं शेत कोणाला घ्यायचं, उभ्या पट्ट्या काढायच्या, आडव्या करायच्या. तर हे तुम्ही जर का सामंजस्याने सोडवलं तर तुमचं कोर्टात होणारं भांडण टळू शकतं, तुमची वेळ वाचू शकते, तुमचे पैसे वाचू शकतात. दुसरी गोष्ट, शेतजमिनींच्या बाबतीमध्ये तुम्ही आणखीन 2 प्रकारे वाटप करू शकता. एक, तुम्ही ठरवा, त्याचं डॉक्युमेंट करा, ते डॉक्युमेंट सब रजिस्टर पुढे नोंदवा, त्याला फक्त 200 रुपये स्टॅम्प आहे. अन्यथा तुम्ही तुमचं वाटपपत्र तयार करा आणि ते तहसीलदार पुढे सबमिट करा. तहसीलदार या अधिकाऱ्याला शेतजमिनीचं वाटप करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तो त्या अनुषंगाने खाली जो गाव कामगार तलाठी असतो त्याला त्याचे आदेश देतो आणि सगळ्यांचे खाते उतारे वेगळे होतात, आणि कधीकधी तर फाळणीवारा देखील होऊन सातबारेच वेगळे केले जातात. ह्याच्यामध्ये मित्रांनो शेतजमिनी बाबतीमध्ये जर का तुमची शेतजमीन ही तुकडेबंदी कायद्यामध्ये येत असेल, म्हणजे समजा एखाद्या शेतजमिनीचा वाटप करताना एका भावाला 8 गुंठे येत असेल, एका भावाला 6 गुंठे येत असेल आणि एकाला 10 गुंठे येत असेल, तर अशा जमिनींचं वाटप होऊ शकत नसल्यामुळे कुठल्या तरी एका भावानी किंवा बहिणींनी तो पूर्ण हिस्सा घ्यायचा आणि उरलेल्यांना त्या हिस्स्याचे पैसे द्यायचे. हा कायद्यातला नियम आहे.
म्हणजे हा कायदा आहे आपल्या इथे. तर अशा पद्धतीने तुम्ही वाटप करू शकता. त्याच्यानंतर वाटपपत्र तुम्ही कशाही प्रकारे करा, नोंदणीकृत करा, तहसीलदारकडे करा, कसंही करा. वाटणीपत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो हिस्सा ज्या व्यक्तीला मिळतोय, म्हणजे बहीण असेल, भाऊ असेल, त्याच्या चतुर्सीमा लिहिणं हे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून पुढील भविष्यातील वाद टाळू शकतात. तर त्याच्यावरती 2 साक्षीदार असावेत. त्याच्यानंतर त्या जमिनीमधले जे काही तुमचे गौण खनिजाचे अधिकार असतील, बोरवेल असेल, आंब्याची झाडं असतील किंवा अजून काही महत्त्वाची झाडं असतील, तर त्यांचा देखील उल्लेख तुम्ही वाटणीपत्रामध्ये करू शकता. तसंच पुण्या, मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये कधीकधी एखादा बंगला असतो किंवा एखादी इमारत असते आणि त्याच्यामध्ये सामायिक जिना असतो. तर तो सामायिक जिना ठेवण्यात आलेला आहे म्हणून तुम्ही उल्लेख करू शकता. टेरेसचा तसंच तुम्ही उल्लेख करू शकता. एक तर टेरेस तुम्ही सामायिकात ठेवा किंवा अर्धी अर्धी वाटून घ्या. तसंच पार्किंगचं देखील करू शकता. तर अशा पद्धतीने वाटणीपत्र तुम्हाला करता येतं. वाद टाळण्यासाठी तुम्ही आपापसात जेवढं समजुतीने घ्याल तेवढं तुमचं वाटणीपत्र लवकर होईल. अन्यथा न्यायालय आहेत तुमची वाटणीपत्र करून द्यायला. नमस्कार.